यानंतर बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। नागपूरमधील चेन स्नॅचिंगची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडलाय। घराच्या दरवाजातून चेन स्नॅचिंग करण्यापर्यंत या चोरट्यांची मजल पोहोचलेली आहे। नाशिक आणि नागपूरमधील दोन्ही घटना अशाच प्रकारच्या आहेत आणि या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, तर पोलीसही आता सतर्क झाले। नागपूर पाठोपाठ नाशिकमध्येही महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। याचं कारण आहे वाढत चाललेल्या चेन स्नॅचिंगच्या घटना। नागपूरची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे। नाशिकमध्ये नंदिनी नायक या गिरणीतून दळप घेऊन आपल्या घरी चालल्या होत्या। दळण घेऊन जिने चढत असताना या चोरट्यांनी नंदिनी यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला। मात्र नंदिनी यांनी या इमारतीत असं कोणी राहत नसल्याचं सांगितलं। मग चोरट्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं। नंदिनी यांनी दरवाजा उघडला तेव्हा चोरट्यांच्या लक्षात आलं की नंदिनी नायक यांच्या घरी कोणीही नाहीये। नंदिनी यांनी घरात जाऊन पाणी आणलं आणि त्या चोरट्यांना दिलं। त्यातील एका चोरट्याच्या हातात पाण्याचा ग्लास होता आणि काही कळण्याच्या आतच दुसऱ्या चोरट्यानं नंदिनी यांच्या गळ्यातील मंगलसूत्राला हात घालत जोरदार झटका दिला। मात्र नंदिनी यांनी न डगमगता या चोरट्याचा प्रतिकार केला। त्यांनी एका चोरट्याला घट्ट पकडून ठेवलं आणि आरडाओरडा केला। मात्र लगेच दुसरा चोरटा आला आणि त्यानं नंदिनी यांना धक्का दिला आणि आपल्या साथीदार चोरट्याला सोडून घेतला। घरी आल्यानंतर मी माझ्या घेऊन जिना चढत होते। मागे हे दोन होते मुले, ते जिना चढले, ते थांबले। मी दरवाजा उघडेपर्यंत ते थांबले। त्यांनी मग मला ॲड्रेस विचारला। मी त्यांना सांगितलं की इथे नाही राहते ते। मग ते म्हणे पाणी द्या। मी पाणी द्यायला पाणी दिलं त्यांना। पाणी पित होते ते। एकाने एका हातात त्याचा ग्लास होता, दुसऱ्या हाताने त्यांनी माझं मंगळसूत्र खिचण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या हाताने मी त्याला लोटलं। नंतर तो माझं तोंड दाबण्याचा पण प्रयत्न करत होता। त्याच परिस्थितीत मी त्याला मागे लोटलं। तर वयोवृद्ध नागरिक जर घरांमध्ये एकटे असतील तर त्यांनी काळजी घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय। अशी काही शंका आल्यास पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय। याच्यामध्ये साधारणतः ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टीमध्ये टार्गेट केलं असतात। बऱ्याचदा आपले दुपारच्या वेळी जॉब निमित्त घरातले करते पुरुष किंवा महिला या बाहेर असतात। घरी आपले वयस्कर नागरिक असतात, तर सेफ्टी डोअर बसवलं पाहिजे। त्यांचं पूर्णपणे चौकशी केल्याशिवाय घरात घेऊ नये त्यांना। आणि तुम्हाला जर शंका येत असेल तर डायल 112 तात्काळ फोन करायचा। आमच्या बीट मार्शल डेल्टा वाहने, आमच्या CR गाड्या वगैरे गस्तीला असतात, जवळपास असतात, तात्काळ आपल्याला मदतीला येतात। दरम्यान कालच नागपुरात भर दिवसा पार्सल देण्याच्या बहाण्यानं घराच्या गेटमधूनच चोरट्यानं महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं। यावेळी अश्विनी मेश्राम यांचा मोबाईलही हिसकावण्याचा चोरट्यानं प्रयत्न केला। अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे पोलिसांनी आता गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। नागपूरहून अमर काणेसह सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।